राज्यात कोसळलेले कांद्याचे दर आणि साखर उद्योगासमोर असलेल्या आर्थिक अडचणींबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत बैठक होणार आहे। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहतील। केंद्र सरकारनं साखर निर्यातीवर बंदी घातल्यामुळे साखर उद्योग अडचणीत सापडलाय। 2019 मध्ये साखरेचं किमान विक्री मूल्य 31 रुपये प्रति किलो निश्चित करण्यात आलं होतं। त्यानंतर 2026 पर्यंत एमएसपी मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, पण 2019 मधील 2750 रुपये प्रति टन असलेली एफआरपी वाढून 2026 मध्ये 3550 रुपयांवर गेली आहे। साखरेचा दर 2019 पासून स्थिर आणि एफआरपी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे उद्योगाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय। या सर्व विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी अर्थ खात्याबाबत खंत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 7 दिवसात अर्थ खातं राष्ट्रवादीकडे देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र वारंवार विचारणा करूनही अजून निर्णय झालेला नसल्याचा दावा सुनेत्रा पवार यांनी बैठकीत केल्याचं समोर येत आहे आणि त्यामुळे आगामी काळात माहितीमधला वाद आणखी चिघळण्याची शक्यताही व्यक्त होती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत वादाच्या चर्चांना आता अधिकच उधाण आलंय। सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेली पक्षाची बैठक चांगलीच वादळी ठरल्याची माहिती आहे। बैठकीत सुनील तटकरे यांनी त्यांच्यावर आणि प्रफुल्ल पटेलांवर सातत्यानं होणाऱ्या टीकेबाबत नाराजी व्यक्त करत पक्षातील कुणीही आमच्या बाजूनं उभं राहत नसल्याची खंत बोलून दाखवली आहे। तसंच टीकेचे धनी आम्हीच का व्हायचं, यावर वरिष्ठ नेतृत्व भूमिका घेणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान मुंबईत उपस्थित असूनही प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांनाही यामुळे उधाण आलंय। एकला चलोचा नारा बिरा कोणीही काय दिलेलं नाही, काय उगीच अफवा वगैरे काय करू नका। आम्ही एवढं सांगितलं की 10 तारखेला जूनच्या आपण सगळे एक आहोत, कुठे आपण फुटलेलो नाही आणि आमची शक्ती तशीच आहे दाखवण्याची एक संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मिळेल। हा कार्यक्रम सगळ्यांनी यशस्वी केला पाहिजे आणि सगळ्या आमदारांनी सांगितलं की तुम्ही बाहेर जाऊन सांगा की आम्ही सगळे एक आहोत, 20 फुटले 30 इकडे गेले इकडे गेले असलं काहीही झालेलं नाही। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत सुनील तटकरे यांनी त्यांच्यावर आणि प्रफुल्ल पटेलांवर होत असलेल्या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी तटकरे मुद्दे मांडत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केलाय, मात्र स्पष्टता येण्यासाठी आपण बोलणारच असल्याचं तटकरेंनी भुजबळांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विशेष म्हणजे तटकरेंच्या भाषणापूर्वीच पार्थ पवार बैठकीतून निघून गेल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना अधिक हवा मिळते। दरम्यान प्रफुल्ल पटेल यांच्या गैरहजेरीनंतर नाराजीच्या चर्चा रंगलेल्या होत्या। भुजबळांनी मात्र तटकरे आणि आपल्यात कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट करत अफवा न पसरवण्याचं आवाहन केलंय। अजिबात काय वाद झाला नाही, त्याच्यामध्ये जास्त बोल मी म्हटलं या मुद्द्यावर बोला रे, आता वेळ होत आहे, आम्हाला जायचं आहे, 8 वाजता मीटिंग आहे आमची, कारण आपण जास्त जर बोलत असलो तर मग इथे आम्हाला कोण यायला लागेल, लवकर या लवकर या लवकर या। म्हणून मुद्द्याचं बोला, काय पाहिजे आपल्याला, काय करायचं ते सांगा। वाद काय नाही आहे, ते बोलत होते, मी म्हटलं लवकर सांग आम्हाला जायचं आहे, आमचे फोन येऊन राहिले। शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना आणि बवियाच्या विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं होतं, मात्र या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय। बवियाच्या विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याची माहिती शिवसेनेतल्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। रवींद्र फाटक हे केवळ विधान परिषद उमेदवारीसाठी भेटायला आले होते, असं हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या घडामोडीनंतर ठाण्यातून विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। महायुतीमध्ये विधान परिषदेच्या जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांशी अनेकदा चर्चा होऊनही एकनाथ शिंदेंनी दिल्लीवारी करूनही विधान परिषदेच्या जागा वाटपावर तोडगा निघाला नाहीये। या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बैठकही झाली आहे। शिवसेना 5 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे। याच बैठकीनंतर एकनाथ शिंदे पत्रकारांसमोर आले खरे, मात्र त्यांना पहिलाच प्रश्न विधान परिषदेच्या बैठकीबाबत केल्यानं ते पत्रकारांवर प्रचंड संताप
संतापले आणि त्यांनी पत्रकारांनाच उलट सवाल केला। त्यांची बदललेली देहबोली पाहता चर्चांना उधाण आलंय। ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रायगड, हिंगोली आणि परभणी या जागांवर शिवसेना आग्रही आहे। त्याचवेळी भाजप छत्रपती संभाजीनगरसाठी आग्रही आहे, तर राष्ट्रवादी रायगडच्या जागेसाठी आग्रही आहे आणि त्यामुळे अनेकदा बैठका होऊनही महायुतीच्या जागांचा तिढा संपताना दिसत नाहीये। आज बैठका मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत। विधान परिषदेच्या निवडणुका सांगा अरे तुम्ही काय विषय काढताय? विधान परिषद निवडणुकीचा प्रश्न उपस्थित झाल्याने संतापलेल्या एकनाथ शिंदेंवर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। शिंदे सूर्यास्तापूर्वी कदाचित हेलिकॉप्टरनं दरेगावला जातील असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे। विधान परिषद संदर्भातला प्रश्न विचारला तर त्याची देहबोली बदलली जागाने पत्रकारांशी बोलताना पाहायला मिळाली। विधान परिषदेच्या जागा वाटपावर शिंदे नाराजी चर्चा मागच्या सनसेटच्या आधी कदाचित हेलिकॉप्टर घेऊन जातील दरेगावला, पण मी पुन्हा एकदा तुम्हाला या प्रस्तावावर आणेन। विधान परिषदेच्या जागा वाटपात भाजपकडून पुन्हा एकदा अधिकाधिक जागांवर दावा करण्यात आलाय। अनेक ठिकाणी भाजपच पहिल्या नंबरवर असल्याचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे। या संदर्भामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून ही जागा भाजपकडेच आहे। आमचं पूर्ण संख्याबळ त्या ठिकाणी आहे। आमची मागणी आणि अनेक ठिकाणी भाजपच पहिल्या नंबरवर आहे। मला असं वाटतं आम्ही महायुतीमध्ये आहोत। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, माननीय आमचे शिंदेसाहेब आहेत उपमुख्यमंत्री, माननीय आमच्या ताई आहेत मुख्यमंत्री पवारताई, ते या ठिकाणी बसून निर्णय करतील आणि यामधून सन्मान्य तोडगा या ठिकाणी निघेल। कुठेही आमच्यामध्ये वाद राहणार नाही। विधान परिषदेच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजपमध्ये हालचालींना वेग आलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दिल्लीला जाणार आहेत। दिल्ली दौऱ्यामध्ये रवींद्र चव्हाण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतील। या भेटीत विधान परिषदेचा फॉर्म्युला, भाजपच्या उमेदवारांची नावं आणि इतर बाबींची तपशीलवार माहिती पक्ष नेतृत्वाला दिली जाणार असल्याची माहिती आहे। 2022 मध्ये भाजपसोबत एकत्रित येत शिंदेंनी सरकार स्थापन केलं होतं। पुढे 2023 मध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी या सरकारमध्ये सामील झाली आणि त्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीत या महायुतीला प्रचंड बहुमतही मिळालं। मात्र निवडणूक कोणतीही असो, या महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपासाठी होणारी रस्सीखेच आणि त्यानंतर होणारी दिल्लीवारी हे समीकरण पक्क झालंय। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक पार पडते। या निवडणुकीतील जागा वाटपावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे आणि त्यामुळे या जागा वाटपाचा तिढाही आता दिल्ली दरबारी केलाय। विधान परिषदेच्या जागांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत दाखल झालेत। यासोबतच मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार रावल असे काही मोजके मंत्री दिल्लीत दाखल होणार आहेत। महायुतीचे तिन्ही नेते अमित शहांना भेटून जागा वाटपाचा तिढा सोडवणार असल्याचं समजतंय। या संदर्भामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून ही जागा भाजपकडेच आहे। आमचं पूर्ण संख्याबळ त्या ठिकाणी आहे। आमची मागणी आणि अनेक ठिकाणी भाजपच पहिल्या नंबरवर आहे। पण मला असं वाटतं आम्ही महायुतीमध्ये आहोत। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, माननीय आमचे शिंदेसाहेब आहेत उपमुख्यमंत्री, माननीय आमच्या ताई आहेत मुख्यमंत्री पवारताई, ते या ठिकाणी बसून निर्णय करतील आणि यामधून सन्मान्य तोडगा या ठिकाणी निघेल। कुठेही आमच्यामध्ये वाद राहणार नाही। सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली जात असल्याचं वारंवार पाहायला मिळालंय। विविध योजना असो किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न, यावरून शिवसेनेनं अनेकदा राज्य सरकार आणि केंद्राच्या भूमिकेवर आक्षेप घेतलेत आणि त्यामुळेच की काय राज्यातील भाजप विरोधी राजकारणासाठी ओळखले जाणारे रवींद्र धंगेकर, बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंना साथ दिल्याची चर्चा आहे। ठाकरेंची शिवसेना असो की शरद पवारांचे राष्ट्रवादी, अनेक नेत्यांनी मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश केलाय आणि त्यामुळे विरोधी पक्ष कमकुवत होतोय। परंतु भाजप विरोधकांना शिवसेनेत प्रवेश देण्याच्या शिंदेंच्या धोरणामुळे आगामी काळात भाजप आणि शिवसेनेमधील संघर्ष आणखी तीव्र होण्यास कारणीभूत ठरू शकतं। 2014ला युतीसह सत्तेत सहभागी झालेल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनेही अशीच विरोधी पक्षाची भूमिका घेतली होती। परिणामी 2019ला दोन्ही पक्षांची युती तुटली आणि त्यामुळे येत्या काळातही महायुतीतील शिवसेना भाजपपासून दूर होणार की सत्ता उपभोगण्यासाठी शिवसेनेत आलेले विरोधक ऐन निवडणुकीत शिंदेंची साथ सोडणार हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल।
दरम्यान अलीकडेच वरून बच्चू कडू आणि योगेश कदम या नेत्यांनी समर्थनार्थ भूमिका घेतलेली होती. चांगली गोष्ट आहे. तरुण निवळ व्हॉट्सअप पुरता मर्यादित न राहता तो रस्त्यावर आला पाहिजे, विधायक काम केलं पाहिजे, सरकारवर अंकुश ठेवला पाहिजे. तर वाईट काय त्यात? नवलही नाही वाईटही नाही. समर्थन करता काँग्रेस पार्टीने? तर का बरं करायचं नाही? न करत चांगलं काम जर करत असत तर त्या पार्टी ही मर्यादा राहत नाही. माझं म्हणणं आहे, जर एखादी तरुणाई अशा पद्धतीनं समोर येत असत तर त्यांना विधायककडे कसं नेता येईल, चांगल्या कामाकडे, राष्ट्रनिर्माणासाठी कसं वापरता येईल, तसा आपण प्रयत्न केला पाहिजे ना. एखाद्या तरुणाला तुम्ही छेडलं की काय होतं आपण बघितलं. CJP आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, बरोबर की नाही? म्हणजे आता मला कोणी त्याचा उल्लेख केला तर मला त्याच्यावरती भाष्य करायचं नाही, का आज मंत्री आहे, बरोबर की नाही? पण एका व्यक्तीने तरुणांना कॉक्रोच म्हणून बोलण्याची हिंमत केली आणि कॉक्रोच काय करू शकतो, पण एखादा अणुबॉम्ब जरी फुटला तरी सुद्धा कॉक्रोचला काहीच होत नाही. असा तो कॉक्रोच असतो, त्याला ताकद आहे, त्याला आपण असं ग्राह्य धरून चालत नाही. तो काय करू शकतो हे आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं. पण तरुण हे आपल्या देशाची ताकद आहे, आपल्या महाराष्ट्राची ताकद आहे. ह्या तरुणांना न्याय द्यायचं काम नक्कीच आम्ही तो प्रयत्न करू. विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेते मंडळींनी आपल्या उमेदवारांना संधी देण्यासाठी कंबर कसली आहे. कोकण विधान परिषदेसाठी शिवसेना आक्रमक झाली असून अनिकेत तटकरेंना उमेदवारीला शिवसैनिकांनी विरोध केलाय. शिवसेनेकडेच बहुमत असून या जागेवर शिवसेनेचाच अधिकार असल्याचं म्हणत विकास गोगावलेच या जागेवर उमेदवार असतील अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. दरम्यान माहितीमध्ये मैत्रीपूर्ण लढू असं मत शिवसैनिकांनी व्यक्त केलंय. मात्र कोकणात शिवसेना आणि राष्ट्रवादीनं ताणल्यास महायुती तुटण्याची शक्यता आहे. ही उमेदवारी जर राष्ट्र जात असेल तर आम्ही किती सहन करायचा? लोकसभेला आम्ही अन्याय सहन केला, या ठिकाणी पालकमंत्री पदासाठी मी अन्याय सहन केला, पुन्हा आम्ही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सुद्धा आम्ही गप्प बसलो आणि आमचा मसला नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष निवडून येऊन सुद्धा आम्हाला राजीनामा द्यावला आणि उपनगराचे देतो म्हणून सांगितलं. अद्यापही राजीनामा दिला नाही. आम्ही फक्त त्यांचा धर्म पाळायचा आणि त्यांनी मात्र त्यांच्या मनाप्रमाणे वागायचा. अशा प्रकारचं शिवसेना सहन करणार नाही. सर्व शिवसैनिकांनी, आमचे युवा सैनिक असतील, सर्वांनी एकमुखाने आज या ठिकाणी जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वाने एक ठराव केला आहे. तो ठराव असा असणार आहे की या ठिकाणी मागील वारंवार अनेक वेळेला या कोकणातील, या रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांवरती आणि शिवसेनेवरती या ठिकाणी महायुतीमध्ये अन्याय झालेला आहे आणि आता यापुढे कदापि शिवसेना अन्याय सहन करणार नाही, ही भूमिका या ठिकाणी सर्वांनी एकमताने घेतलेली आहे. महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय झालाय. या समन्वय समितीच्या बैठकीत निधी वाटपाचा मुद्दा रंगलाय. भाजपच्या वाट्याला 48%, शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला 29% आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाला 23% असं एकंदरीत गणित असणार. तसंच निधी वाटपात ज्या पक्षाकडे जेवढे आमदार आणि जेवढे महामंडळ तसा निधी वाटप केला जाणार आहे. कोल्हापुरातल्या गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी राजश्री शाहू शेतकरी समविचार आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. आघाडीचं अधिकृत नावही जाहीर करण्यात आलं असून व्यापक भूमिका असणाऱ्या सभासदांच्या नावाने संस्थेचा ठराव द्यावा असं आवाहन सतेज पाटील यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना पत्रकाद्वारे केलं आहे. कीर्तनकारांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे अटक झालेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. पुणे पोलिसांनी लवांडे यांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयानं ती अमान्य करून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. आज झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी जामिनाला विरोध केला. तरीही न्यायालयानं 30,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर लवांडे यांना जामीन दिला असून पुन्हा असा गुन्हा करू नये अशी अटही घातली आहे. मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातल्या कार्यालयातून तब्बल 80,000 रुपये चोरीला गेल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. मंत्रालयात 10,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम घेऊन जाण्यास परवानगी नसताना मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात 80,000 रुपये आलेच कसे असा सवालही उपस्थित होत आहे आणि त्यामुळे या प्रकरणाकडे आता विशेष लक्ष वेधलं गेलंय. सूत्रांच्या माहितीनुसार चोरीच्या संशयावरून मंत्री कार्यालयातील कर्मचारी तसेच कार्यालयात ये जा करणाऱ्या इतर विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत झाडाझडती घेण्यात आली आहे.
सातत्यानं घसरणाऱ्या कांद्याच्या दरांमुळे शेतकरी आक्रमक झालेत. तशातच कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्यामुळे महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये हजारो शेतकऱ्यांसह मविया नेत्यांनी शेतकरी क्रांती महामोर्चा काढलाय. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांसह अनेक मोठे नेते सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा आणि बैलगाडीवर बसून सरकारच्या धोरणाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. यातले काही आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडून, इतर काहींनी टायर जाळून रास्ता रोकोचा प्रयत्न केलाय. यावेळी पोलिसांनी धाव घेत नेत्यांसह आंदोलकांना ताब्यात घेतलंय. कांदा उत्पादकांच्या या मोर्चातून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ही जी पावती आहे ही आपल्या परिस्थितीचं प्रतीक आहे आणि ही जर बदलायची असेल तर आपल्याला संघर्ष करावा लागेल. आज तर फक्त सुरुवात आहे आणि सरकारने आमच्या शेतकऱ्याचं नाही ऐकलं तर मग आमचे शेतकरी उद्या जाऊन या सरकारचं आणि नेत्यांचं काय करतील हे नक्कीच त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कळेल. अरे तुम्ही कुंभमेळा करताय, या कुंभमेळ्याला तुम्ही पैसे देताय पण शेतकऱ्यांना देत नाही. या भाजपच्या असलेल्या पक्षामध्ये सर्वात जास्त निधी 8 ते 10,000 कोटी जमा आहे. तेवढा जरी पैसा या शेतकऱ्यांना दिला ना. कांदा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीला रवाना. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत करणार चर्चा. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचाही शिष्टमंडळात समावेश. सुनेत्रा पवारांनी आमदारांच्या बैठकीत अर्थ खात्यावरून व्यक्त केली खंत. अर्थ खात्याबाबत फडणवीसांना सातत्यानं विचारणा पण अजूनही निर्णय नाही. सुनेत्रा पवारांची नाराजी, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईतील बैठक वादळी. सातत्यानं होणाऱ्या टीकांवरून तटकरेंनी बोलून दाखवली नाराजी, तर पटेल यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा नाराजीच्या चर्चांना उधाण. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर. आज पक्षप्रवेशाची तारीख निश्चित होण्याची शक्यता. सोशल मीडियावर जयंत पाटलांचा हात जोडलेला फोटो पोस्ट केल्यानं चर्चांना उधाण. बकरी ईदच्या कुर्बानीवरून मीरा रोडमध्ये यंदाही तणाव. पूनम इस्टेट क्लस्टर सोसायटीत बकऱ्यांसाठी शेड उभारल्यानं वाद. बकऱ्यांना सोसायटीबाहेर काढल्यानंतर वाद मिटला. विधान परिषदेच्या 17 जागांवरून महायुतीत रस्सीखेच. फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर शिंदे पत्रकारांच्या प्रश्नांवर संतापले. शिंदे फडणवीसांमध्ये हाय व्होल्टेज बैठक झाल्याची सूत्रांची माहिती. तिन्ही नेते दिल्लीलाही जाणार. इंधन दरवाढीमुळे हायब्रिड मोडमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन शाळा भरवा. इंडिया चाइल्ड पॅरेंट्स असोसिएशनची सरकारकडे मागणी. ईव्ही बसेस वापराचाही सल्ला. उष्णता आणि इंधन दरवाढीचा भाजीपाल्याला फटका. फरसबीनं प्रति किलो तब्बल 200 रुपयांचा टप्पा गाठला. गवार, घेवडा आणि वाटाण्याचे दर 100 पार. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची IPLच्या फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा धडक. पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातचा 92 धावांनी पराभव. RCBनं IPLच्या प्लेऑफमधील सर्वात मोठा विजय मिळवत रचला इतिहास. घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा महाराष्ट्र लाईव्हमध्ये. विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. आजही 4 शहरांमध्ये कमाल तापमान 46 अंशांच्या पुढे नोंदवण्यात आलेलं आहे. काल हे तापमान नोंदवण्यात आले. ब्रह्मपुरी आणि गडचिरोलीमध्ये तब्बल 46.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. ब्रह्मपुरी विदर्भातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलंय. चंद्रपूरमध्ये 46.4 तर वर्ध्यात 46 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलंय. नागपूर आणि गोंदियातही पारा 45 अंशांच्या पुढे कायम आहे. विदर्भात उष्णतेची लाट असून चंद्रपूरसह विदर्भातील लाखो नागरिकांच्या मोबाईलवर मंत्रालयाकडून अलर्ट मेसेज आलाय. पुढील काही दिवस आणि रात्रीचं तापमान अतिउष्ण राहणार असल्याचा सावधानतेचा इशारा या संदेशाद्वारे देण्यात आलाय. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांसाठी हा विशेष इशारा देण्यात आलाय. या भागांमध्ये तापमान तब्बल 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. नवी मुंबई परिसरात पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. नवी मुंबई महापालिका आणि पनवेल महापालिकेनंतर आता सिडकोकडूनही 10% पाणी कपात लागू करण्यात येणार आहे.
हेटवणे धरणामधली पाणी पातळी कमी होऊ लागल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. खारघर, तळोजा, नवी पनवेल आणि उल्वे परिसराला हेटवणे धरणातून पाणी पुरवठा केला जातो आणि त्यामुळे येत्या 28 तारखेपासून ही 10% पाणी कपात लागू होणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहनही करण्यात आलंय. दिल्लीमधल्या वाहतूक पोलिसांना एसी हेल्मेट देण्यात आलाय. दिल्लीमध्ये तापमानाचा पारा 45 अंशांवर पोहोचलाय आणि त्यामुळे पोलिसांसाठी खास एसी हेल्मेट तयार करण्यात आले. सध्या या एसी हेल्मेटची चाचणी सुरू असून ही चाचणी यशस्वी ठरल्यास पोलिसांना हे एसी हेल्मेट देण्यात येईल. मुंबईच्या पवई परिसरात मिठी नदीच्या उगमस्थानी सफाई न झाल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका प्रियदर्शनी ठाकरे आणि शिवसैनिकांनी 2 दिवसांपूर्वी थेट नदीत उतरून आंदोलन केलं होतं. ठाकरेंच्या शिवसेनेनं फावडं घेऊन स्वतः सफाईला सुरुवात करत प्रशासनाचं लक्ष वेधलेलं होतं. या आंदोलनानंतर पालिकेला जाग आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. काल या ठिकाणी मिठी नदीच्या सफाईला सुरुवात झाली. यावेळी शिवसैनिकांनी सफाई कर्मचाऱ्यांचं हार घालून स्वागत केलं. आंदोलन केल्यावरच प्रशासन जागं होतं का असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आलाय. अमरावती शहरात तापत्या उन्हात अचानकपणे ढगाळ वातावरण आणि 5 मिनिटांसाठी पाऊस पडलाय. कालपासून नवतपास सुरू झाल्यामुळे पहिल्याच दिवशी अमरावतीमध्ये कडक उन्हाच्या झळा पाहायला मिळाल्या होत्या. कडक ऊन तापत असताना अचानक ढगाळ वातावरण झालंय आणि या पावसामुळे मात्र अमरावतीकरांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळालाय. यवतमाळच्या महागाव तालुक्यातल्या सवना शेत शिवारात जोरदार वादळ आणि पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. काही ठिकाणी हलक्या गाराही पडलेल्या आहेत. गोपाळराव सरसमकर यांच्या केळीच्या बागेचं मोठं नुकसान होऊन बाग उद्ध्वस्त झाली आहे. चक्रीवादळासारख्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्यात. काही घरांवरील 3 पत्रही उडून गेल्यामुळे वीज खांब आणि तारा तुटल्यामुळे वीज पुरवठाही खंडित झालाय. विनायकराव देशमुख यांच्या शेतातील शेड उडून एका लहान वासराचा जागीच मृत्यू झाला असून काही जनावरं देखील जखमी झालेत. तसेच रस्त्यावर झाडं पडल्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. जालन्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. माटूर फाटा आणि परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस बरसलाय. दिवसभर तीव्र ऊन अनुभवल्यानंतर सायंकाळी सुमारे 6 वाजता अचानकपणे हवामानात बदल झाला आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय. परतूर आणि मंठा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाची नोंद झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दरम्यान पुढील 2 दिवस जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. विरोधकांनी सरकारवर टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पलटवार करत राज्य आणि केंद्र सरकार कांदा उत्पादकांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली आहे. शेतकऱ्याला राज्य आणि केंद्र सरकार वाऱ्यावर सोडणार नाही आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील. हे आंदोलन आता यांना कुठलेही मुद्दे नाहीत आणि म्हणून हे आंदोलन हा स्टंट फोटोमध्ये येण्यासाठी आणि हे सगळं स्टंट आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये UPA सरकारमध्ये देखील गांध्याने जनतेला रडवलं होतं पण त्यांनी भाव वाढवून दिले नाहीत. परंतु राज्य आणि केंद्र सरकार मिळून 15 रुपये 80 पैशाने खरेदी होत आहे. उद्या बैठकीत देखील सकारात्मक निर्णय अमित शाह साहेब घेतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीची राज्य आणि केंद्र सरकार दोघंही आहे. नाशिकमधल्या याच कांदा उत्पादकांच्या आंदोलनामध्ये बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली आहे. पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख करत सपकाळांनी शिव्यांची लाखोली वाहिली आहे. सरकार तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी जोरदार टीका केली आहे. हा भांडकुदळ मोदी जो आहे हा सर्व आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी आणि जगातल्या सर्व लोकांची भांडणं घेतलेलं आहे. हा जोपर्यंत दलिंदर पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कुणी आयात करायला तयार नाही. हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलंय. पंतप्रधान मोदी खरे धुरंधर असल्याची प्रतिक्रिया शिंदेंनी दिली आहे. त्यांच्यावर आरोप केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे खरे धुरंधर आहेत, देशाचे धुरंधर आहेत, विकासाचे धुरंधर आहेत आणि ज्यांनी आरोप केलाय ते असली दलिंदर आहेत. असली दलिंदर कोण आहेत?
ज्यांनी आरोप केला आहे. दरम्यान या मुद्द्यावरूनच नितेश राणेंनी हर्षवर्धन सपकाळांना लक्ष्य केलंय. स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुझी लायकी काय हे आम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणून कांद्याच्या नावाने अगर तू जास्त तुझी जीभ वळवळली तर ती जीभ हातात काढून देण्याची हिंमत ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चित पद्धतीने आहे. म्हणून ह्या बाबतीची नोंद आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. आता हर्षवर्धन सकपाळनी फिरत असताना थोडा आजूबाजूला बघून काळजी घ्यावी. कांदा प्रश्नावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलाय. यूपीए सरकारच्या काळात कांद्याला अवघा 8 ते 10 रुपये भाव मिळत होता, तेव्हा शेतकऱ्यांना संकटात लोटणारी काँग्रेसच होती असा आरोप त्यांनी एक्सपोजद्वारे केलाय. मोदी सरकारनं कांदा दरवाढीचे निर्णय घेतले तेव्हा काँग्रेसनंच त्याला विरोध करत राजकारण केलं आणि आता तेच कांदा प्रश्नावर आंदोलन करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. दरम्यान कालचं काँग्रेसचं आंदोलन हे केवळ राजकीय फुटेजसाठी असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजपच कटिबद्ध असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय. नाशिक जिल्ह्यात नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून 19 खरेदी केंद्रांवर 1580 रुपये प्रमाणे कांदा खरेदी आजपासून सुरू करण्यात आली आहे. मात्र कांदा खरेदीच्या कालच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे. लासलगाव, चांदवड, नांदगाव या भागातील नाफेडच्या खरेदी केंद्रावर आतापर्यंत 1 क्विंटल देखील कांदा खरेदी झालेला नाही. लासलगाव बाजार समितीमध्ये काल सरासरी 1370 रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव होता, तर उच्च प्रतीच्या कांद्याला 1800 रुपयांपर्यंत भाव मिळालाय. याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील काही बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना पाहिजे तसे भाव मिळत असल्यामुळे नाफेडच्या या केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. पिंपळगावमधून आढावा घेतलेला आहे. या सगळ्याचा आमचे प्रतिनिधी. काल उशिरा रेट त्यांनी दिल्यामुळे आज आम्ही कळवलंय प्रत्येक शेतकऱ्याला, पण अजून शेतकरी काही आले नाही. काही आंदोलनाच्या ठिकाणी गेल्यामुळे एखाद्या उद्यापासून शेतकरी येण्याची अपेक्षा आहे आम्हाला. आणि WC वाल्यांना बोललं ते म्हणते वरतून आम्हाला त्याप्रमाणे आदेश आलेले आहे, आम्ही त्याच्या पुढे काही जाऊ शकत नाही. पिंपळगाव सारखी स्थिती लासलगावमध्ये आहे. लासलगावमधील नाफेडच्या केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. लासलगाव येथील केंद्रावरून आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांनी. गडचिरोलीच्या सिरोंचा तहसील कार्यालयासमोर 30 गावातील नागरिकांनी पुलाच्या मागणीसाठी बेमुदत आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकाराच्या मोबाईलवरून सिरोंचा तालुक्यातील ग्रामस्थांशी थेट संवाद साधलाय. यावेळी पालकमंत्री म्हणून सदैव तुमच्या पाठीशी असल्याचं सांगत पुलासाठी आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करून काम पूर्ण केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. त्यानंतर तत्काळ ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलंय. दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर तरी रखडलेल्या पुलाचं काम पूर्ण होणार का याकडे सर्व ग्रामस्थांचं लक्ष लागलंय. 1.5 वर्षापासून सर आमची ब्रिज मंजूर झालेली आहे सर आमच्या टेकडाला जाण्यासाठी, म्हणजे सिरोंचा तालुक्यापासून 30 किलोमीटर आहे सर. तर ते गेल्या वर्षीपासून फक्त पिलर उभं करून ठेवलं आहे सर. आम्हाला येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत आहे सर. यासाठी आम्ही 2 दिवसापासून आम्ही मुदत म्हणजे उपोषणाला बसलो असं कार्यालय सिरोंच्या इथे. नाही मी लगेच त्याच्यामध्ये लक्ष घालतो. हां सर. आणि तात्काळ तुमचं कामही सुरू करून देतो. त्याला जेवढे निधी लागले तो निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश मी तात्काळ देतो. हां सर. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही सर. लोक आता तुमच्या आंदोलनाची मी दखल घेतली आहे आणि तात्काळ कारवाई करतोय. त्यामुळे तुम्ही आता आंदोलन परत घ्या आणि मी लगेच इमिजिएटली त्या संदर्भातले आदेश पाठवतो. हां सर. मुंबईच्या काळबादेवीतील स्वदेशी मार्केटच्या 117व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम पार पडलाय. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री मंगल प्रभात लोढा, स्वदेशी मार्केट संस्थेचे अध्यक्ष समित मेहरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना रवींद्र चव्हाण यांनी स्वदेशी मार्केटचा पुनर्विकास निश्चित होणार असल्याची ग्वाही दिली आहे. तसेच पुनर्विकास प्रक्रियेमध्ये कोणत्याही सदस्याला त्रास होणार नाही असंही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने स्पष्ट केलं. यावेळी स्वदेशीच्या आंदोलनात बलिदान देणाऱ्या क्रांतिकारक बाबू गेनू यांच्या योगदानाचाही गौरव करण्यात आला. तसंच स्वदेशी मार्केटच्या 117 वर्षाच्या प्रवासावर आधारित पोस्टल एन्व्हलपचंही अनावरण यावेळी करण्यात आले.
एकीकडे इंधन दरवाढ आणि टंचाई विरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे, तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आलेत। राज्यात डिझेल आणि पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण करून साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन होणारा काळा बाजार अजिबात खपवून घेतला जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच पुरवठा विभागाला कडक कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत। डिझेलच्या वाढत्या दरांमुळे एसटी महामंडळावर वार्षिक सुमारे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडतोय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या खर्चात बचत करण्याचे निर्देश दिले। तसंच इंधन दर असेच वाढल्यास भविष्यात एसटी तिकीट दरवाढ होण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी वाढत्या इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाला होणारा तोटा टाळण्यासाठी राज्य सरकारकडे विशेष आर्थिक मदतीची मागणी केली आहे। जळगावच्या 40 गावात पेट्रोल आणि डिझेल तुटवड्याच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनोखं आंदोलन करण्यात आलंय। नागद रोडवरच्या पेट्रोल पंपावर कार्यकर्त्यांनी नागरिकांना मेलोडी चॉकलेट वाटप करून सरकारचा निषेध व्यक्त केलाय। इंधन टंचाईमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून शासनानं तातडीनं इंधन पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। नांदेडच्या नायगाव परिसरात डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा लागल्यात। कॅन घेऊन शेतकरी तासनतास पंपावर ताटकळत उभे राहत असल्याचं चित्र आहे। साठेबाजी टाळण्यासाठी पंपावर ट्रॅक्टर आणणं बंधनकारक करण्यात आल्याची अट काही पंप चालकांनी घातली होती आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेत। खरीप हंगामाच्या मशागतीच्या काळात डिझेलचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून ही अट रद्द करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। खरीपाची तयारी कशी करावी असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतायत। रत्नागिरीमध्ये इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर समुद्रात मोठी कारवाई करण्यात आली आहे। जयगड परिसरातल्या समुद्रात शहाणा नावाच्या मच्छीमारी बोटीवर कस्टम विभागानं झाडाझडती घेतली असून बोटीवर अवैधरित्या इंधन साठा असल्याचा संशय व्यक्त झालाय। या बोटीवर 30हून अधिक बॅरल इंधन सापडल्याची माहिती आहे। मच्छीमारी हंगाम संपत असताना एवढा मोठा साठा कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय। गुहागर तालुक्यातील पडवे येथे ही बोट असल्याची प्राथमिक माहिती आहे। बोटीवरील 5 जणांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी रत्नागिरीत आणण्यात आले। जालन्यामधल्या वाटूर फाटा इथे डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर हाणामारीची घटना घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय। वाहन रांगेत न लावता 2000 रुपयांचं डिझेल भरण्याच्या कारणावरून पेट्रोल पंप मॅनेजरला शिवीगाळ करत मारहाण झाली आहे। तसंच पेट्रोल पंप जाळून टाकण्याची धमकी देखील संशयित आरोपीनं दिल्याचं समोर आलंय। या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। मुंबईच्या वाडी बंदर येथील यार्ड परिसरात मध्य रेल्वे प्रशासनानं मोठी कारवाई करत अनधिकृत बांधकामं हटवली आहेत। वंदे भारत ट्रेनच्या देखरेख आणि दुरुस्तीच्या कामासाठी या ठिकाणी विशेष सुविधा उभारण्यात येणार असून त्या प्रकल्पासाठी कारवाई करण्यात आली आहे। मध्य रेल्वेकडून वाडी बंदर यार्डमध्ये वंदे भारत ट्रेनच्या देखभालीसाठी सुमारे 85 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे। मात्र यार्ड परिसरातील अनधिकृत बांधकामांमुळे या कामात अडथळे निर्माण झाले होते। अखेर रेल्वे प्रशासनानं कारवाई करत ही बांधकामं हटवली आहेत आणि प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला आहे। जळगावमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईवरून महापौर दीपमाला काळे यांचा भर रस्त्यातील संताप पाहायला मिळाला। अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेदरम्यान महापौर स्वतः रस्त्यावर उतरल्यात। यावेळी त्यांनी मनपा कर्मचाऱ्यांवर तसेच अधिकाऱ्यांवर कारवाईत हलगर्जीपणा आणि हप्तेखोरीचे आरोप करत नाराजी व्यक्त केली आहे। या घटनेची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून शहरात वाहतूक कोंडी आणि वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे। ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कोळशेत परिसरात अवैधरित्या डम्पिंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईच्या दरम्यान संबंधित वाहन चालकांकडून नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 60,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। सांगलीच्या पलूस येथील माहेर असलेल्या आरती जाधव या 33 वर्ष विवाहितेचा तामिळनाडूतल्या नागापट्टणम येथे संशयास्पद मृत्यू झाला। दरम्यान संबंधित विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। पती प्रशांत जाधव, सासू, नणंद आणि मामा यांच्यासह 6 जणांनी मिळून छळ करत आरतीचा जीव घेतल्याचा आरोप तिच्या भावानं केलाय। या प्रकरणातील दोषींवर तातडीनं कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आरतीच्या कुटुंबियांनी केली आहे। पलूस परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे। दरम्यान 4 दिवस उलटूनही मृत महिलेवर अंत्यसंस्कार न झाल्यानं हे प्रकरण अधिकच गंभीर बनत चाललंय। वंशाला दिवा पाहिजे या हव्यासापोटी 3 वेळा गर्भपात करण्यास भाग पाडलंय
आणि सोन्याच्या हुंड्यासाठी सासरच्यांकडून तिचा अमानुष छळ केला जात असल्याचा आरोपही तिच्या माहेरच्या व्यक्तीने केलाय. या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास संबंधित पोलिसांकडून सुरू आहे. नंदुरबारमध्ये पैशाच्या वादातून गोळीबाराची घटना घडल्याची माहिती आहे. शेतीच्या कामासाठी संजय माळी यांनी संजय ठाकरे यांना पैसे दिले होते, तर पैसे परत न दिल्यामुळे हा वाद निर्माण झाल्यामुळे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. या गोळीबाराच्या घटनेत दोन्ही व्यक्ती जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तसेच पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालाय. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार घडलाय. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीनं भर रस्त्यात धिंगाणा घालत एका महिलेबाबत आक्षेपार्ह वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली असून त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या भागात मद्यधुंद व्यक्ती, नशेखोर तसेच फेरीवाले आणि रिक्षा चालकांच्या अडथळ्यांमुळे प्रवासी त्रस्त असल्याचे समोर आले आहे. ड्रग्ज विरोधात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत आगरीपाडा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीतून एका ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश केलाय. कारवाईत तब्बल 51 कोटींचं एमडी जप्त करण्यात आलं असून एका महिलेसह 3 अटक झाली आहे. या कारवाईत आरोपींकडून एक पिस्तूल आणि 19 जिवंत काडतुसं जप्त झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकोट ते आमला खुर्द रेल्वे मार्गाचं काम सध्या जोरात सुरू आहे. या कामासाठी तेल्हारा तालुक्यातल्या दानापूर परिसरातील वान नदीपात्रात मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. या उत्खननामुळे भविष्यात पर्यावरणीय संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होते. प्रत्यक्षात 3 मीटरपर्यंतच उत्खननाची परवानगी असताना संबंधित कंत्राटदाराकडून 21 फुटांपर्यंत खोदकाम केलं जात आहे. वान नदीवर परिसरातील शेती, विहिरी आणि पिण्याचं पाणी आणि भूजल पातळी अवलंबून असल्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बिघडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या कथित अवैध उत्खननाच्या विरोधात दानापूर ग्रामपंचायतीनं अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. जळगावच्या जामनेरमध्ये पोलीस आणि नगर परिषद प्रशासनानं संयुक्त धडक कारवाई करत तब्बल 60 ते 65 गोवंशांची सुटका केली आहे. अवैध वाहतूक आणि कत्तलीसाठी निर्दयीपणे बांधून ठेवण्यात आलेल्या जनावरांवर ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत संशयित ठिकाणी छापे टाकण्यात आलेत. सुटका करण्यात आल्यानंतर या जनावरांना सुरक्षितपणे जळगावच्या गोशाळेत हलवण्यात आले. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यवतमाळच्या पुसद शहरात अवैध सावकारी व्यवहारांच्या विरोधात सहकार विभागानं धडक कारवाई करत 6 ठिकाणी झडती घेतली आहे. या कारवाईत 98 आक्षेपार्ह कागदपत्र, कोरे धनादेश, स्टॅम्प पेपर, डायऱ्या आणि अन्य दस्तावेज जप्त करण्यात आले. 6 सावकारी पथकांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. त्यामध्ये सहकार, महसूल, कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी सहभागी होते. जप्त कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.